हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. सो न्यू सेट आहे, नवीन सेटवरती फर्स्ट पॉडकास्ट आहे. नागेश सरांना मी इन्व्हाइट केलं आहे आणि मेन म्हणजे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा टॉपिक आहे रिसेशन. ॲक्च्युली रिसेशन सध्या असा वर्ड आहे ना की जो फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोन्ही पण त्या वर्डला घाबरत आहे. कारण असं झालं आहे ना की फ्रेशर असू या एक्सपिरियन्स प्रोफेशनल, त्यांना असं झालं आहे ना की कधी फ्रेशर असेल तर त्यांना वाटतं की आपल्याला जॉब कधी मिळेल, आणि एक्सपिरियन्स असेल ना त्यांना असं वाटतं की आपल्याला ले ऑफमधून आपल्याला कधी एकदा फायर करतील. तर या रिसेशनमध्ये आपण ॲज अ फ्रेशर असेल तर आपल्याला जॉब कसा मिळेल, आणि या रिसेशनमध्ये ॲज अ एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला स्किलमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ कशी मिळेल या टॉपिकवरती आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. फ्रेशर असो या एक्सपिरियन्स, तुम्हाला हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण या टॉपिकवरती मी नागेश सरांना का इन्व्हाइट केलं आहे, कारण त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ना ऑलमोस्ट 18 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि मेजरली जे आपण बोलतो ना रिसेशन, तर यापेक्षाही मी तर म्हणेन वाईट होता 2008चा रिसेशन, आणि तो पण नागेश सरांनी बघितलेला आहे. आणि ते सगळं इन डिटेल सांगतील की तो रिसेशन कसा होता, आणि या रिसेशनमध्ये पण त्यांची पण त्याच रिसेशनपासून ग्रोथ झालेली आहे. सो नागेश सर, परत एकदा वेलकम टू IT वाला देव. धन्यवाद. आणि यस, काय सांगाल तुम्ही रिसेशनबद्दल? बोलायचं म्हणजे आता महत्त्वाचं म्हणजे की आजचा जो तू टॉपिक निवडला आहे खूप महत्त्वाचा आहे. रिसेशन एक असा शब्द आहे, वर्ड आहे की ज्याला सगळेच घाबरतात. फ्रेशर्स असो अथवा एक्सपिरियन्स, माझ्यासारखा एक्सपिरियन्स माणूस सुद्धा घाबरतो. करेक्ट. आता मध्ये तू म्हटला की 2008चं रिसेशन, तर 2008चं रिसेशन यापेक्षा वेगळं होतं. बरोबर. त्यावेळेस रिसेशन असणे ही कॉन्सेप्ट IT प्रोफेशनलसाठी आणि भारतात नवीन होती. ओके. आधी रिसेशन्स आले होते पण त्याची कारणं वेगळी होती, जसे की जागतिक महायुद्ध असणे वगैरे. पण त्यामध्ये इंडस्ट्रीयल गोष्टींवरती इम्पॅक्ट होता, IT वर. तेव्हा IT तेवढं डेव्हलप नव्हतं. बरोबर. 2008 मध्ये लेमन ब्रदर्स जी एक बँक होती, जे त्यांच्यातील काही व्यवहारांमुळे ते जो ले ऑफ होता किंवा जे रिसेशन होतं ते वाढलं. ओके. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की प्रोजेक्ट्स तर गेलेच, पण त्या व्यतिरिक्त डॉलर व्हॅल्यू सुद्धा घसरली होती तेव्हा. ओके. मग त्यामुळे IT प्रोजेक्ट्स कमी झाले आणि ले ऑफ. त्यावेळेस फक्त एकच ऑप्शन होतं की ले ऑफ. बरोबर. आणि ले ऑफ त्यावेळेस असं होतं की एकदा ले ऑफ झालं की खूप मास ले ऑफ झाले होते तेव्हा. आता सध्या यावर्षीचं या काळाचं जे रिसेशन आहे यामध्ये फरक असा आहे की महत्त्वाचं म्हणजे यावेळेस खूप साऱ्या गोष्टी रिसेशन्सवरती इम्पॅक्ट करत आहेत. जसं की रशियाचं युद्ध झालं, बरोबर, इकॉनॉमिक ग्रोथ, आता ट्रम्प्सनी आणलेले नवीन टॅरिफ्स, त्यामुळे, आणि नवीन एक जोड आलेली AI. करेक्ट. AIच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खूप सारे ले ऑफ झालेले आहेत. ठीक आहे, हे स्पष्ट आहे, पेपरमध्ये, बातम्यांमध्ये, रिपोर्ट्समध्ये कव्हर झालेले आहे की कंपन्यांमध्ये AI प्रोजेक्ट्स फेल गेलेत, तरी सुद्धा त्या कंपन्यांनी AIच्या नावाखाली बरेचसे एम्प्लॉईज काढलेले आहेत. ॲक्च्युली नागेश सरांचं जेवढं खूप अपडेटेड आहेत हे या टॉपिकवरती मी त्यांना मुद्दाम इन्व्हाइट केलं. याचं कारण अजून पण आहे की त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे, आणि ते अजाईल कोच पण आहेत, आणि ते त्यावरती ते सांगतीलच. बरं सर, अजून सगळ्यात मेन काय ना की एक्सपिरियन्स लोक तर घाबरत आहेत, पण सध्या फ्रेशर्स असं झालं आहे ना की आम्हाला IT मध्ये एंट्री करायची आहे, आणि ITचं तर रिसेशन आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगणार? छान प्रश्न आहे. मी नक्की सांगेल की चॅलेंजिंग आहे. मी हे म्हणणार नाही की खूप इझी आहे किंवा खूपच अवघड आहे, अशक्य नाही आहे. करेक्ट. खूप चॅलेंजिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे की फ्रेशर्सनी आजकाल सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल, बरोबर, हे 2 C फॉलो करायचे. आणि त्यांनी या 2 गोष्टीवरती भर देऊन स्वतःला अपग्रेड करत राहणं महत्त्वाचं. करेक्ट. लेटेस्ट मार्केट ट्रेंड काय आहे, कुठले टूल्स कंपन्या वापरतात, कुठले टेक्नॉलॉजीज वापरतायत, रिसर्च जे काय आहे ते त्यांनी करत राहावं. करेक्ट. ठीक आहे. तुम्ही जसं म्हणतात ना की अगदी लाच सोडून दरवाजा वाजवायचा, टाक टाक टाक, उघडेल, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वाढवावे लागतात. तुमचं बोलण्याची पद्धत, तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स हे तुम्हाला वाढवायला लागणार. कारण कॉम्पिटिशन खूप आहे, खूप जास्त. कारण एका इंजिनिअरिंग कॉलेजमधनं किती लोक ग्रॅज्युएट होतात एका वेळेस तुम्हालाही माहिती आहे. करेक्ट. बरोबर. त्यामुळे आता तुम्ही या सर्वांमध्ये कसं स्टँड आउट होता हे तुम्हाला करायचं, हे महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं. मी या सगळ्यांपेक्षा वेगळा कसा हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार जॉब मिळण्यासाठी. ठीक.
आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे काही करिअर निवडणार आहात त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. बरोबर. जुन्या काळी असं होतं की इंटरेस्ट जरी नसला तरी एका ग्रुपमध्ये मासमध्ये हायरिंग झाल्यानंतर कुठेतरी त्यांना एका टेक्नॉलॉजीमध्ये ॲड करून दिलं जायचं, मग नाईलाज म्हणून ते कंटिन्यू करायचे. आता तसं प्रकार कमी आहे. करेक्ट. आता तुम्हाला जर स्पेशलाइज स्किलवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. ॲक्च्युली काय आहे ना की जे रिसेशन आपण बोलतो तर ह्या रिसेशनमध्ये जर समजा आपल्याला ॲज अ फ्रेशर असू या ॲज अ एक्सपिरियन्स जर समजा आपल्याला ग्रोथ पाहिजे असेल तर कारण काही काही जण बोलतं की यार नाही आता रिसेशन आहे म्हणजे सॅलरी पण ग्रोथ नाही होणार, रिसेशन आहे तर चांगले चांगले प्रोजेक्ट्स नाही येणार, मग आमची पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ कशी करणार आम्ही IT इंडस्ट्रीमध्ये, त्यावरती तुमचं काय मत? बरोबर. से तुझं एक म्हणणं बरोबर आहे की सॅलरी ग्रोथ ही थांबू शकते. बरोबर. ठीक आहे, शकते, त्यामध्ये शक्यता आहे. आणि अशा म्हणजे असं मी म्हणत नाही की सॅलरी थांबू शकते, पण खूप खूप वाढेल असं त्याची आहे. पण या गोष्टीमुळे तुम्हाला तुमचा या गोष्टीवरती परिणाम होऊ नये की तुमचं करिअर ग्रोथ कसं होणार. बरोबर. करिअर ग्रोथसाठी तुमच्यासाठी खूप खूप काही ऑप्शन्स आहेत. तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युअस लर्निंग. करेक्ट. हा शब्द लक्षात ठेवा, कंटिन्युअस लर्निंग. दररोज काही ना काहीतरी शिकायचं. म्हणजे मी एक टिप देतो, 3 गोष्टी तुम्ही करायला शिका. पहिली गोष्ट, दररोज एक नवीन गोष्ट शिका. ओके. कंपल्सरी नाही की ती IT रिलेटेड आणि टेक्निकलच आहे. बरोबर. ती कदाचित तुमच्या IT रिलेटेड, जसं तुम्ही जावा डेव्हलपर असाल मग जावामधलं एखादं नवीन फंक्शन शिका. टेस्टर असाल तर टेस्टिंगमध्ये एखादी टेक्निक शिका. ओके. ठीक आहे. तुम्ही मॅनेजर असाल तर मॅनेजरल स्किलमधले काहीतरी टूल शिका. हे झालं तुमच्या वर्क रिलेटेड. पण या व्यतिरिक्त तुम्ही बिहेवियरल स्किल शिकू शकता, कम्युनिकेशन स्किल्समधले काही फ्रेमवर्क शिकू शकता जे तुम्हाला कुठे इम्प्लिमेंट. पहिली गोष्ट, दररोज एक गोष्ट शिकायची. आठवड्यातून एक पुस्तक किंवा एक 4-5 पानं वाचायची, कुठलेही असो ते, टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो. करेक्ट. वाचन. ठीक आहे. किंवा एखादी नवीन गोष्ट, नवीन लोकांना भेटायचं. आणि तिसरी गोष्ट, स्वतःहून फीडबॅक मागा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःहून फीडबॅक. आता महत्त्वाचं सांगतो, आपण काय करतो, चूक काय करतो. एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला सुरुवात करतो आपण ती करतो, एका ठिकाणी पॉज घेतो आणि थांबून जातो आणि त्यामध्ये काहीच करत नाही. ह्यामध्ये महत्त्वाची चूक, तुम्ही फीडबॅक घेतलेला नाही. तुम्ही गोष्ट सुरू केल्यानंतर ती दाखवा कोणाला तरी. ओके. दाखवल्यानंतर त्यांना विचारा की ही चूक आहे, बरोबर आहे, यामध्ये मी अजून कसं इम्प्रोवाइज करू शकतो. बरोबर. आणि जर त्यांच्याकडनं आलेल्या फीडबॅकमधले पॉईंट्स तुम्ही घ्या, ते तुमच्या करंट असलेल्या तुम्ही जे करत आहात त्या गोष्टीमध्ये ॲड करा आणि इम्प्रोवाइज करून ती गोष्ट कंटिन्यू करा. बरोबर. हा फीडबॅक मुद्दाम घ्यायचा आहे तुम्हाला. करेक्ट. तुम्हाला येऊन कोणी देणार नाही आहे. जर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही करायला सुरुवात केल्या, भले तुम्ही फ्रेशर्स आहात, भले तुम्ही मिड मॅनेजमेंटमध्ये आहात, डेव्हलपर टेस्टर आहात, किंवा तुम्ही मॅनेजर आहात जसे स्क्रम मास्टर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, तुम्हाला या 3 गोष्टीचा फायदा होणार. ओके. असं मानलं जातं की टेक्नॉलॉजी अपग्रेड होतीये महिन्याला, दर दिवसाला, ओके, इयरली, हाफ इयरली सगळंच. आणि आपल्यामध्ये अजाईल मेथडॉलॉजी आहे जे की आपण ॲडॅप्ट करतो एनी फेजमध्ये, कुठलाही डेव्हलपमेंट फेज असू या, आपल्याला स्टार्टिंगपासून एंडपर्यंत डिलिव्हरी आपल्याला द्यायची आणि आपण तरी पण काही चेंजेस आले तर आपण ॲडॅप्ट करून घेतो ते अजाईल मेथडॉलॉजीमध्ये. तो कन्सेप्ट इथे आपल्याला लागू होईल का? बरोबर, छान प्रश्न. अजाईल हे फक्त आपण सॉफ्टवेअर रिलेटेड धरून चालता कामा नये. करेक्ट. अजाईल एक माइंडसेट आहे. बरोबर. तुम्ही हे कुठेही, अजाइलिटी तुम्ही कुठेही वापरू शकता. मी एक एक्झाम्पल देतो, प्रत्येक वेळेस मी एक एक्झाम्पल देतो की तुम्ही शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पहिल्यांदा जाताय. हो, पहिल्यांदा. मग तुम्ही काय करता? तुम्ही पहिले सगळ्यात पहिले गुगल मॅप्सवरती डिस्टन्स बघता, रोड बघता आणि गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर जे आहे त्याच्यावरती जाता. करेक्ट. तुम्हाला फारच जर त्याच्याबद्दल बिलकुलच आयडिया नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी टॅक्सी करता सरळ. करेक्ट. दुसऱ्या दिवशी टॅक्सीचा खर्च पाहून तुम्ही म्हणता की नको, बाईकवरती किंवा कारमध्ये मला स्वस्त जाईल, मग तुम्ही मॅप्स लावून जाता. करेक्ट. तिसऱ्या दिवशी परत तुम्ही मॅप्स लावता का? लावला जरी तरी तेवढा फॉलो करता का? एका महिन्यानंतर मॅप्सची गरज पडते तुम्हाला? नाही. दॅट इज ॲजिलिटी अँड कंटिन्युअस लर्निंग. करेक्ट. आता हेच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात ॲजिलिटी आणायची. जर मी आता एक एक्झाम्पल देतो, मी बोलताना पॉज घेत नाही. बरोबर.
आता मी बोलताना पॉज घेतलाय. दॅट इज आय ब्रिंगिंग ॲजिलिटी इन टू माय लाईफ. करेक्ट. ओके सर, तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार. ॲजिलिटीचा माइंडसेट चेंज झाला पाहिजे तुमचा. तुम्ही अजाईल हे फक्त फ्रेमवर्क जसे की स्क्रम, सेफ याच्याशी रिस्ट्रिक्टेड करू नका. हे एक जीवनशैली आहे, तिच्यात तुम्हाला बदल आणायचा आहे. बरोबर. ठीक आहे. तर मग जसे मी आधी काही कन्सेप्ट सांगितले की कंटिन्युअस लर्निंग, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट हे ॲजिलिटीचे सिम्पटम्स आहे. ॲजिलिटीचे एक मुख्य स्त्रोत आहे. तर त्यातून तुम्ही शिकू शकता नक्कीच. आणि अजून एक मला हायलाईट करायला इथे आवडेल की जर अजाईलवरती जर तुम्हाला अजून काही लेक्चर पाहिजे असतील, इन डिटेलमध्ये पाहिजे असतील, तर सरांचं यूट्यूब चॅनल पण आहे, तिथे ते पॉडकास्ट घेता. तर सर त्याच्याबद्दल थोडं सांगा. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही स्क्रम मास्टर, अजाईल कोच असाल तर नक्कीच माझं चॅनल अजाईल एक्सप्लोरेशन हब पहा. त्यावरती मी वेगवेगळ्या विषयांवरती एक्सपर्टसोबत गप्पा मारतो. इंग्लिशमध्ये आहेत गप्पा, पण साध्या आणि सिंपल भाषेमध्ये असल्यामुळं तुम्हाला कळेल. मुख्य म्हणजे जर तुम्ही करिअरमध्ये ग्रोथ जर बघत असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर नक्की बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे फीडबॅक नक्की पोहोचवा. ओके, थँक्यू. आणि या समजा आपण असं बोलतो की रिसेशन आहे, बरं खरंच आत्ता जे चालू आहे 2015चा आता सप्टेंबर आहे, आत्ता असं वाटतंय का की आपण रिसेशनमध्ये आहोत? हे बघ, रिसेशनमध्ये असं मी एक्सपर्ट नाही आहे या विषयावरती, पण रिसेशन या विषयावरती, पण करिअर मॅनेजमेंट, करिअर ग्रोथवरती मी एक्सपर्ट आहे. ठीक आहे. तर रिसेशन आहे सध्या. बरोबर. ठीक आहे. जॉब्स तसे मार्केटमध्ये कमी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ग्रोथ स्पेसिफिकली जर जे लोक म्हणतात की मला प्रमोशन मिळेल ते नाही मिळत आहेत. करेक्ट. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने प्रोजेक्ट्स आधीच्या काळी यायचे त्या पद्धतीने आता कमी येत आहेत, पण आहेत प्रोजेक्ट्स आहेत, जॉब्स आहेत. सिलेक्टिव्ह स्किल्सला सध्या जरा जास्त डिमांड आहे. ॲब्सोल्युटली. ओके. सो असं तुम्ही जर म्हणाल की जनरिक माझ्याकडे एक कॉमन स्किल आहे, तर मग तुम्ही असं म्हणू शकता की मग रिसेशन आहे. हां, बरोबर. जर मला समजा काही ह्या रिसेशनमध्ये ॲज अ म्हणजे डेव्हलपर असेल, टेस्टर असेल, ज्या पण फील्डमध्ये भरपूर साऱ्या प्रोफाईल आहेत आय टी इंडस्ट्रीमध्ये, त्याला सर्वाईव्ह करण्यासाठी मला माहीतच नाही की आपण काय करणार. मी फ्रेशर आहे, मी एक्सपिरियन्स आहे, मला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला गाईड करणार कोण नाही. तर मी काय स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे जिथे मला हळूहळू का होईना ह्या रिसेशनमध्ये ग्रोथ भेटेल? छान. तर जर तुम्ही फ्रेशर आहात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्टडी, अभ्यास, वाचन खूप हवं आहे. त्यानंतर जे काही टेक्निकल कॉम्पिटिटिव्ह हॅकॅथॉन्स असतात तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करा. नवीन ट्रेंड्स आहेत त्याच्याबद्दल ब्लॉग्स, आर्टिकल्स वाचायला सुरुवात करा. शक्य असेल तर लिहायला पण सुरुवात करा. बरोबर. ठीक. हे झालं फ्रेशर्ससाठी. तुम्ही स्वतःचं तुमचं गिटहब पेज सेटअप करा, त्यावरती कोड लिहायला सुरुवात करा, तो कोड पब्लिक करा, जेणेकरून एक विजिबिलिटी वाढेल तुमची. ॲब्सोल्युटली. की तुम्ही काय करतायत. करेक्ट. बरोबर. शक्य असेल तर जसं तुम्ही कॉलेजमध्ये ग्रुप प्रोजेक्ट करता तसा सोबत येऊन एक ग्रुप प्रोजेक्ट करा. बघा एखादं प्रोडक्ट बनवता येतं का. भलेही ते सध्याच्या आजच्या तारखेला भलेही ते एखाद्या एक्झिस्टिंग प्रोडक्टचं रिप्लिका असेल, पण प्रयत्न करा की त्यामध्ये नवीन कसे फीचर्स. तर हे फ्रेशर्ससाठी झालं. जर तुम्ही मिड मॅनेजमेंटमध्ये असाल, जसं डेव्हलपर, टेस्टर्स आहात, तर तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी, सर्टिफिकेशन्सचा विचार करू शकता. बरोबर. जर तुम्ही आता एक्झाम्पल देतो की तुम्ही डेव्हलपर्स असाल तर मग क्लाउड टेक्नॉलॉजी झालं, डेव्हऑप्स झालं, सायबर सिक्युरिटीला सध्या खूप जास्त डिमांड आहे. टेस्टर्स असाल तर मग नवीन ऑटोमेशन टूल्स आहेत, प्लेराईट, त्याच्या सर्टिफिकेशन्स करा. जर तुम्हाला मॅनेजरल स्किल, सॉफ्ट स्किलवरती जर काम करायचं असेल तर तुम्ही PMP किंवा सर्टिफाईड स्क्रम मास्टर सारखे सर्टिफिकेशनसुद्धा करू शकता. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही खूप हायली एक्सपिरियन्स्ड असाल, जसं की मी आहे 18-20 वर्ष, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आजची आहे ते म्हणजे सोशल नेटवर्किंग. तुम्ही तुमचं सोशल नेटवर्क वाढवा. लिंक्डइनवरती तुमच्या अपडेट्स हव्यात. जाऊन तुम्ही लिंक्डइनचा वापर तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे. आता ॲक्च्युली मी यावरती तुम्हाला थोडं थांबवतोय की लिंक्डइनचं असं झालंय ना की खूप आपल्या म्हणजे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, ते मेसेज पण करतात की आपण म्हणतो की लिंक्डइनवरून आपल्याला जॉब भेटणार आहे
किंवा म्हणजे आपल्याला जॉब मिळतो, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याला लिंक्डइन वरून जॉब मिळतो हे माहीतच नाही किंवा कसं मिळणार. कारण आपण काय करतो की ॲज अ इंस्टाग्रामसारखं एखाद्याला फॉलो करतो आणि त्याला हाय हॅलो करतो, म्हणजे हे करतो. तर त्याची काही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगता येईल का लिंक्डइनवरून? सांगतो नक्कीच. तर तू जे सांगितलं त्यात काही वाईट नाही, म्हणजे चुकीचं नाही की तुम्ही एखाद्याला फॉलो करता, कम्युनिकेशन इनिशिएट करता, पण त्याच्या पुढे जायचं आहे तुम्हाला. बरोबर, येस. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमचा लिंक्डइनवरती प्रेझेन्स पाहिजे. तुम्ही दररोज जरी नाही झालं तरी आठवड्यातून 1 किंवा 2 पोस्ट तुम्ही लिंक्डइनवरती टाका. त्या पोस्ट कशा संदर्भात हव्या, तर तुम्ही काय शिकलात, रिसेंटली तुम्ही काय शिकला आहात, तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला त्यातून तुम्ही एखाद्या टेक्निकल गोष्टीबद्दल, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे त्या विषयावरती तुम्हाला लिहायला सुरुवात करायचं आहे. हे केल्यामुळे तुम्हाला तुमची एक इमेज, लिंक्डइनचा जो अल्गोरिदम आहे तो एक इमेज क्रिएट करतो की धिस पर्सन हॅज अ थॉट लिडरशिप ऑर टेक्निकल पर्सन ऑन धिस प्लॅटफॉर्म. आणि मग तुमचा जो कंटेंट आहे, तुम्ही जे पब्लिश करता, तो सिमिलर प्रोफाईल्स असलेल्या लोकांच्या स्क्रीनवरती यायला सुरुवात होतो. ओके. तर लिंक्डइनचा वापर सुरुवात इथून करा. यातून माझ्या ओळखीचे असे कित्येक जण आहेत की ज्यांच्या पोस्ट पाहून रिक्रुटर्सनी त्यांना फोन केले किंवा कॉन्टॅक्ट केला आणि इंटरव्ह्यूसाठी त्यांचे इंटरव्ह्यू शेड्यूल केले. ओके. ठीक आहे. माझे शेवटचे 2 ते 3 जॉब्स मला लिंक्डइन थ्रू मिळालेले आहेत. ओके, ग्रेट. सो लिंक्डइन हे एक प्लॅटफॉर्म, म्हणजे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं, रिसेंटलीच त्यावरती एक व्हिडिओ पण मी केलेला आहे. लिंक्डइनवरून जॉब मिळतो. जसं नागेश सरांनी आता एक्सप्लेन केलं की तुम्हाला अप टू डेट राहावं लागेल, तिथे पण पोस्ट टाकावं लागतील, कनेक्शन्स वाढवावं लागतील, आणि जे HR लोक वगैरे आहेत त्यांच्या पण पोस्ट येत राहतात की ओपनिंग्स वगैरे आहेत वगैरे, त्याला थोडंसं फॉलो वगैरे करून. कारण लिंक्डइन एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून तुम्हाला जॉब वगैरे मिळून द्यायला चान्सेस आहेत, अजून पण आहेत. सो लिंक्डइनचा एक छान अनुभव मी तुझ्याशी शेअर करतो. ओके. तर मी लिंक्डइनवरती भरपूर फोटो, भरपूर व्हिडिओज आणि कंटेंट, माझे ब्लॉग पोस्ट टाकत असतो. तर जनरली आपल्याला असं एक्सपेक्टेड असतं की एखादा टेक्निकल पर्सन किंवा रिक्रुटर मला जॉबसाठी कॉन्टॅक्ट करेल. तर 1-2 वर्षापूर्वी मला एका रिक्रुटरनी कॉन्टॅक्ट केला होता आणि तो म्हणे की सर, मी माझ्या कंपनीमध्ये स्क्रम मास्टरसाठी जरा जॉब वगैरे हायर करतो आणि मला अजाईलचं काहीच माहिती नाही आहे. ओके. तुमच्या पोस्ट वाचून मला कळालं की अजाईलमध्ये इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारायला पाहिजे किंवा कॅन्डिडेटमध्ये काय पाहायला पाहिजे. हा फीडबॅक त्यांनी मला दिला. ग्रेट. तर त्यातून माझा फायदा मला हे झाला की माझा जो कंटेंट आहे तो वाचून कोणाला तरी फायदा होतोय. तर तुम्हालाही हेच करायचं आहे की तुम्ही जो कंटेंट लिहिणार आहात तो वाचून जर तुम्ही एका पर्सनचा जरी फायदा करू शकला, त्याने इव्हेंच्युअली तुमचा फायदा होणार आहे. बरोबर. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे काहीतरी डिफरंट स्किल आहे ते आपल्याला एक शोकेस करण्यासाठी एक तो प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन. जसं की आपण इंस्टाग्रामवरती वगैरे जसं पोस्ट करतो तशाच फक्त प्रोफेशनल टाईपमध्ये आपण लिंक्डइनवरती पण पोस्ट करू शकतो आणि आपल्याला जॉबची ऑपॉर्च्युनिटी पण मिळू शकते. नागेश सर, लास्टला येतो मी. रिसेशन आहे सगळ्यांना, आता आपण जसं आपण ॲग्री केलं की रिसेशनमध्ये आहोत आपण, तर हा मी क्वेश्चन विचारेन तुम्हाला की जर समजा रिसेशन आहे आणि जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे ॲज अ फ्रेशर बी आहेत, ज्यांना जॉब नाही किंवा ज्यांना जॉब आहे, त्यांना एका जॉबवरती डिपेंड राहणं कितपत चांगलं आहे? तर एका जॉबवरती डिपेंड राहणं थोडंसं रिस्की आहे, धोकादायक. करेक्ट. ठीक. तर मग तुम्ही म्हणाल की मग करावंच काय? करेक्ट. हा तर एक असतोच ऑप्शन की जॉब नाही तर मग काय. तर जसं आपण आधी बोललो की तुम्हाला तर तुमच्या स्किलवरती तर फोकस करायचाच आहे, स्किल ग्रोथवरती. करेक्ट. पण या व्यतिरिक्त तुम्ही जे सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे करू शकता ते म्हणजे की तुम्ही बघू शकता की काही फ्रीलान्स ऑपॉर्च्युनिटी मिळते का, बरोबर, काही प्रोजेक्ट्स मिळत आहेत का. करेक्ट. जे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या आणि लिगल टर्म्सच्या सगळ्यामध्ये फिट बसतात. तुम्हाला कुठली इलिगल गोष्ट करायची नाही. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर तुम्ही हॅकॅथॉन कॉन्फरन्सेसमध्ये भाग घ्या. काही साईड हसल, तुमचा जर काही हॉबी असेल तर त्यातून काही साईड हसल करतायत. इट मे नॉट बी रिलेटेड टू IT. करेक्ट. जसं की आता माझ्या भरपूर जण ओळखीचे आहे की एक स्पेसिफिक माझ्या ओळखीचा आहे जो एका मोठ्या MNC मध्ये टेक्निकल आर्किटेक्ट आहे. ओके. आणि तो सध्या बुक रिव्ह्यूचं काम करतो. तो बुक रिव्ह्यूज लिहितो. ओके. त्यातून त्याला बऱ्यापैकी छोटं मोठं इन्कम आहे त्याचं.
तर तुम्ही असंही काही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे सो साईड हसलचा पण तुम्ही विचार करू शकता. एका याच्यावरती अवलंबून राहू नका. कारण परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही. बरोबर. आणि महत्त्वाचं काय आहे की जो काही स्ट्रेस आपल्या सध्या IT प्रोफेशनल्सला या परिस्थितीमध्ये होतोय, या साईड हसल्समुळे तो स्ट्रेस कमी होऊ शकतो. बरोबर. सो हे काही ऑप्शन्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. येस, थँक्यू सो मच सर. माझं तर म्हणणं हेच राहील की रिसेशन हा काय एंड नाही आहे. ॲज अ फ्रेशर असाल ना तुम्ही, तर तुम्हाला तुमचा एक पोर्टफोलिओ करायचा आहे. प्रोजेक्ट नाही तुम्हाला, तुम्ही स्वतःहून प्रोजेक्ट क्रिएट करा. जसं नागेश सरांनी सांगितलं की तुमची एक टीम बनवा, ग्रुप स्टडी करा, एखाद्या ग्रुपमध्ये प्रोजेक्ट बनवा. ते पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही तुमचे स्किल आहे तो अपग्रेड करा, ॲडॅप्टिबिलिटी ग्रॅब करा, ऑपॉर्च्युनिटीज बघा. तुम्हाला स्किल असेल ना तर ऑपॉर्च्युनिटी नक्कीच तुमच्याकडे येणार आहे. तर या काही थोड्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रिसेशनमध्ये हेल्प करतील. आणि जे नागेश सरांनी पॉईंट सांगितले त्यांनी तुम्हाला नक्कीच म्हणजे कॉन्फिडन्स तर येईलच, आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आता डेली रुटीनमध्ये स्टार्ट करा. यांनी काय होईल ना की तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल, आणि जिथे तुम्हाला चान्सेस आहेत, समजा तुम्ही एक्सपिरियन्स असाल, लेऑफमध्ये जर तुम्हाला जाणार असाल तर तुम्हाला तिथे एक चान्स भेटेल की नाही आपण लेऑफमध्ये जाऊ शकत नाही कारण आपल्याकडे काहीतरी डिफरंट स्किल आहे. आणि जर फ्रेशर असाल तर तुम्हाला एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. सो थँक्यू सो मच परत एकदा. आणि येस, तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. बाय बाय.